एका खोट्या सापाने आज असा गोंधळ घातला तो थेट रस्त्यापासून मेडशिंगीच्या मैदानापर्यंत सगळ्याचे रिएक्शन बघण्यासारखेच होते. तर रामराम मंडळी, आजचाच दिवस सुरू झाला एक भन्नाट. मी, साहिल आणि एके हेअर पॉइंटचे मालक आशिष खंडाळे तिघेही निघालो होतो नाश्ता करायला. आणि रस्त्यात काय दिसलं, सीएनजीची एवढी मोठी लाईन, वाटलं आज गाडीपेक्षा लोकच जास्त आहेत. मग आम्ही पोहोचलो नाश्ता करायला आणि तिथेच भेटले आपले धनाजी खांडेकर. मग काय नाश्त्यासोबत थोडा गप्पाही रंगल्या. नंतर दुकानाकडे आलो आणि रस्त्यावर मला काय दिसलं माहितीये, एक रबरचा साप. मग माझ्या डोक्यात लगेच एक आयडिया आली. म्हणलं आज काहीतरी प्रँक करायला नक्कीच मिळालं. मग दुपारी मी, साहिल आणि शिवतेज पाटणे त्याची इलेक्ट्रिक स्कूटी घेऊन निघालो सूर्योदय चषकाचा महासंग्राम बघायला. मैदानात पोचल्या सापाचं भ्या दाखवायला आणि रिॲक्शन घ्यायला चालू केलं. रिॲक्शन बघून तुम्ही पण हसाल. त्यानंतर माझ्या व पठाण सरांच्या हस्ते न्यू चॅलेंज हातीत वर्सेस राम रहीम स्पोर्ट्सच्या मॅचचा टॉस झाला. त्याआधी झालेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच साहिलच्या हस्ते देण्यात आला. ऊन खूप होतं म्हणून साहिलने गार सांगितलं आणि काय सांगू, एकदम जीव थंडच झाला. दरम्यान समालोचन कक्षात तेजस सर त्यांच्या शब्दातून वादळ उठवत होते. त्यांना थोडी विश्रांती दिली आणि कॉमेंट्रीची जबाबदारी घेतली ती आपल्या पठाण सरांनी. आणि खरंच सांगतो, त्यांची कॉमेंट्री म्हणजे एकदम झकास. जाताना पुन्हा एकदा पठाण सरांनी गार सांगितलं, त्याबद्दल त्यांचे मनापासून धन्यवाद. आणि शेवटी हा खोटा साप एका पोरावर टाकला. पण आश्चर्य म्हणजे हा काहीच घाबरला नाही. तुम्ही कधी असा प्रँक केला होता का? कमेंट मध्ये नक्की सांगा. बाकी आपण भेटू अशाच एका नवीन ब्लॉग मध्ये. राम राम.